जय श्री लक्ष्मी व्यंकटेश. मागच्या वेळेस चौथ्या भागात 48व्या ओवीपर्यंत झालं होतं. निरनिराळे व्यंकटेशाची नावं प्रार्थना रूपाने म्हणतात आहेत हे ग्रंथ रचयिता देवीदास. तर मागच्या वेळेस चौथं जसं निखिल निरंजन निर्विकारा विवेक घाणी वराग्रा मधुमूर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते. तर आज 49व्या ओवीपासून सुरू करू. शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधारिया जगद व्यापका जगदवर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनध्येया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्या गुणधामा पाव आम्हा ये समय. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश. स्मरता हृदय प्रगटला ईश त्या सुखासी पार नाही. हृदय आविर्भावली मूर्ती त्या सुखाची अलोलिक स्थिती. आपुले आपण श्रीपती वाचे हाती वधवी तसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोते श्रवण कीजे सादर. सावळी तन सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा. घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळाची परी. चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया करदळी स्तंभाची परी. गुडघे मांडिया जानुस्थळ कटितटी किंकिणी विशाळ. खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा. कटिवर्ते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लख लख विद्युल्लतेची परी. हृदयी श्री वत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान. तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती. ही दर्शनाची स्तुती वर्णन आहेत. पुढच्या वेळेस पुन्हा सुरू राहील. आज आपण मुख्याचं पुन्हा सोप्या मराठीत भाषांतर समजून घेऊ. शंख चक्र गदाधरा हातातले जे अस्त्रशस्त्र आहेत. गरुड वाहना गरुड ज्याचं वाहन आहे तो. भक्त प्रिय करा भक्तांना जो प्रिय आहे प्रियकर आहे भक्तांचा बिलवड. गोपी मनरंजना गोपींचं मन जिथे रंजित होते. सुख करा अखंडित स्वभावे. एवढं सगळं सुरू आहे. 4 हातात 4 शस्त्र गरुडावरून इकडून तिकडे चाललं आहे. भक्तांचं गोपींचं मनोरंजन सुरू आहे. पण स्वतः तो जसाच्या तसा अखंडित आहे. स्वतःच्या स्वभावे त्याचं आद्य त्याचं ओरिजिनल स्वभाव जो आहे सच्चिदानंद स्वरूपात जसाच्या तसा तो आहे. जसं कोणी स्वप्नात किती काही सुरू असेल तरी तो व्यक्ती तसाच असतो. नाना नाटक सूत्रधारिया निरनिराळ्या लीला जे आहेत 10 अवतारांमधल्या निरनिराळ्या नाटकांचा सूत्रधार जो आहे म्हणजे डायरेक्टर. कठपुतलीचे सूत्र म्हणजे दोरा सूत्रधारी म्हणजे ज्यांनी दोरा धरला आहे नाचवणारा. जगद व्यापका जगदवर्या
जगभर व्यापलेला आहे. असं कुठंच एक कण नाही ज्यात तो नाही. आणि या तरीसुद्धा तो जगाच्या वर आहे. जगत वर या समुद्र, जसं प्रत्येक लाटीत समुद्र व्यापला आहे, थेंबात थेंबात व्यापला आहे. पण समुद्र त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि मोठा आहे. जसा किंवा स्वप्नपात्रांपेक्षा स्वप्नद्रष्टा जरी सगळ्या स्वप्नपात्रांमध्ये असला व्यापलेला, तरी स्वप्नद्रष्टा त्या सगळ्यांमध्ये आहे, पण त्यांच्या व्यतिरिक्त वेगळा आणि मोठा आहे. तर जगद व्यापका जगदवर्या कृपा समुद्रा, कधी संपणार नाही इतकी कृपा. आणि दुसरं समुद्राचं लक्षण असतं की त्यातलं पाणी कधी सडत नाही, जुनं होत नाही, शेळं होत नाही, फ्रेश असतं नेहमी. याची कृपा पुन्हा तीच तशीच नाही होत, पूर्ण नेहमी फ्रेश असते, निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होते वेगळ्या वेगळ्या प्रसंगांमध्ये. कृपा समुद्रा करुण आलय, आलय म्हणजे घर, जसं पुस्तक आलय, हेम आलय, तसं करुण आलय, करुणेचं घर. मुनिजन ध्येया, मुनी लोक जे मननशील असतात, ध्यानावस्थेत असतात, ते ज्याचं ध्यान करतात त्यांचं जे ध्येय आहे म्हणजे टार्गेट आहे, मुनींचा टार्गेट उद्देश. तर मुनिजन ध्येय मूळ मूर्ती, द ओरिजिनल वन, पहिला. शेषशयना, शेषनागावर सगळं जग पार केल्यानंतर जे शेष उरतं, अजून जे उरलं आहे तरीसुद्धा याच्या पलीकडे तो शेष तिथे असलेला, जगात नुसता नाही सगळीकडे त्याच्या पलीकडे असला शेष आहे ना, सार्वभौमा. सार्वभौम म्हणजे सॉव्हरन रूलर, वन रिपब्लिक, जे सगळ्यांवर सगळे अक्रॉस द बोर्ड ज्याची सत्ता आहे. सार्वभौम जे सगळ्यांचा सम्राट, सॉव्हरन रूलर. वैकुंठवासिया, ते बुद्धी वैकुंठेत गाठी सुटतात जिथे, अटक खटक जिद्द हट्ट आपला आग्रह दुराग्रह नाही राहत, ते वैकुंठ तिथे तो असतो. निरुपमा, उपमा रहित जो आहे, अनपॅरलल्ड, इनकॉम्परेबल. निरुपमा म्हणजे ज्याची तुलना नाही होऊ शकत कोणासोबत. भक्त कैवार्या, कैवारी म्हणजे वाचवणारा, बोट्समन नावेतून डुबणाऱ्याला उचलून घेऊन पार करणारा. भक्त कैवार्य गुणधामा, गुणांचं धाम आहे, सोर्स आहे. पाव आम्हा ये समय, पाव रे बापा आता तू, आता यावेळी मलाही पाव. ऐसी प्रार्थना करून देवीदास, यांचं नाव देवीदास आहे ग्रंथरचयितांचं. अंतरी आठवीला श्री व्यंकटेश, पहिले त्याने संवाद केला ते देवासोबत, सगळं कबूल केलं आपल्या चुका. मग त्याला त्याची आठवण करून दिली की मी कसंही असलो तरी तू कसा आहे. आणि मग म्हटलं की ते तुझे निरनिराळे नावं निरनिराळ्या लीलांना धरून पडल्या, ते मला जे एवढं सुचते तेवढे नाव सांगतो, म्हणतो तूच आठवते कुठून तुझं नाव पडलं होतं. हे जगज्जीवना, भक्तवत्सला, ते सगळं झाल्यावर आता त्याच्या गुणांचे सूचक नावं झाले. असं करता करता त्यांचंच मन ध्यानावस्थेत झालं आणि तेच आत शांत होऊन मनात त्याची कल्पना करायला लागल्या. ऐसी प्रार्थना करून देवीदास अंतरी आठवेला श्री व्यंकटेश. अंतरी आत, बाहेरून मूर्त्या खूप पाहिल्या, तिरुपतीला गेलो, वाशिमला गेलो, दगडाची मूर्ती आहे, लाईनीत लागलो खूप, पण तरी न प्रार्थना पावली न असं तसं शांती परमनंट. अंतरी आठवेला श्री व्यंकटेश, तुझे श्रीनिवास आहे. स्मरता हृदयी प्रगटला ईश, डोळे बंद करून आत आठवल्याबरोबर जसा हृदयात प्रगट झाला ती मूर्ती. त्या सुखासी पार नाही. बाहेरून दरवर्षी 3 वेळा जातो ते, इतकं गर्दीमध्ये त्याचं जे सुख होते, पण आत आठवल्यावर त्याला पार नाही, म्हणजे पलीकडचं सुख आत आनंदात मिळालं. हृदयी आविर्भावली मूर्ती, हृदय भरून गेले, टक ओव्हर कम्प्लिटली, फिल्ड माय हार्ट, माझं हृदय त्याच्या मूर्तीने भरून गेलं. जसं त्या सुखाची अलौकिक स्थिती, या जगाच्या पलीकडची सुख, या जगातलं जितकं सुख असलं त्याच्या पलीकडचं सुख मला अनुभवायला मिळालं.
आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे. वाचा म्हणजे वाणी, बोलणं. तर आता काय कसं पाहिलं मी, काय पाहिलं, माझं हृदय कशाने भरलं हे तोच आता स्वतःच माझ्याकडून म्हणून गेल. आपुले आपण श्रीपती लक्ष्मीपती आता वदवित असे बोलवून घेतोय. आता मला तोच प्रेरणा देईल त्याचं वर्णन करायला. काय दिसलं मला हृदयात आता जे आहे ते स्वरूप अत्यंत सुंदर. ते रूप नाही, बाहेरून मूर्ती बघते त्याला किती सुंदर रूप आहे म्हणतो, किती गोड मूर्ती आहे. हे स्वरूप आहे, ओरिजिनल फॉर्म त्याचा. प्रत्यक्ष आपला फरक आहे रूपात आणि स्वरूपात. ते स्वरूप अत्यंत सुंदर. अति अंत, अत्यंत म्हणजे अति, टू मच, आणि अंत म्हणजे एंड, ॲट द एंड ऑफ, ते मोर दॅन टू मच, अतिच्याही पलीकडचा अत्यंत सुंदर. श्रोती म्हणजे ऐकणारे लोक. श्रवण कीजे स आदर, सादर ऐका, हे आदरपूर्वक ऐका जे आता मी सांगतोय, कारण तो माझ्याकडून बोलावून घेत आहे. सावळी तनु, शरीर सावळं आहे, तनु म्हणजे शरीर सावळं आहे. सुकुमार, खूपच सुंदर आहे, यौवन आहे, अवस्था आहे, युथफुल आहे. कुमार म्हणजे 16 to 18 इज कुमार अवस्था. यंग, सावळा. कुमकुमाकार पादपद्मे, हात आणि पाय, पावला. पादपद्मे म्हणजे चरण, पद्म म्हणजे कमळ, पादपद्म म्हणजे चरण कमळ. कुमकुमाकार, लाल कुंकासारखे लाल आहे, आकारबद्ध. सुरेख, खालून वरपर्यंत वर्णन आता सुरू होते. पण पहिलं लक्ष भक्ताचं चरणांकडे जातं. ते सुंदर लाल खालून तळवा असलेले पाय, सुरेख सरळ अंघोळिका, त्यावर बोट जे आहे, टोज पायाचे, तेही खूप सरळ आहे, सुंदर आहेत. नखे जैसी चंद्ररेखा, तिचे निरनिराळे जे चंद्राच्या कला असतात, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, अष्टमी, दशमी, पौर्णिमा, तसं त्याच्या करंगळीपासून त्याच्या अंगठ्यापर्यंत जसं काही चंद्र उगवून राहिला आणि अंगठ्याचं पूर्ण मोठा टपोरा चंद्र उगवला असं त्याचं नख दिसत आहे. नखे जैसी चंद्ररेखा, घोटी व सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळाची परी. त्याचं शेप आहे त्याचा पायाचा इतका सुंदर कर्व्ड आहे. पहिले कधी असं नव्हतं पाहिलं, तसं इंद्रधनुष्यासारखं त्याचं कर्व आहे, जसं पोटरी असते. पायाचे जे काल्स असतात, थाईज असतात, लेग्स आर लाईक रेनबो. चरणी वाळे घागरिया, पायात वाळ्या घातल्यात त्यांनी सुंदर पायातल्या. अँकलेट्स. वाकी वरत्या गुजरिया, तिच्या वर जसं ते वाकी जसं इथे घालतो तसं मांड्यांमध्ये दागिने, ते त्याही सरळ सुंदर. पोटरिया, पोटरी म्हणजे का सरळ सुंदर आहे. कर्दळी स्तंभाची परी, पाय जसं काही छान भरदाट कर्दळीचं मधला भाग, स्टॅम जसा असं तसा. गुडघे मांडिया जानुस्थळ, त्याचे गुडघे, त्याच्या मांड्या आणि जंगा. कटीतटी किंकिणी विशाळ, कटी म्हणजे कंबर, कमरामध्ये कमरपट्टा घातला आहे, त्याला सुंदर घुंगरू आहेत, किंकिणी विशाळ, मोठी कंबर आहे, भरगतचं. खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा. तर पूर्णच त्याच्या कमरेपर्यंत सगळं वर्णन यात आलं. कटीवरते नाभिस्थान, कमरेच्या वर बेंबी आहे, नाभिस्थान. जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, जिथून ब्रह्मा उत्पन्न झाला नाभी कमलमधून. त्रिवळी शोभे उदरी, त्रिवळी शोभे घन, उदर म्हणजे पोट. त्रिवळी म्हणजे 3 ज्या रेषा असतात पोटाच्या वर, कोण जनरली असतात, माणसांचे तर असतातच. तर अशी कल्पना केली आहे सूक्तांमध्ये निरनिराळ्या हिरण्यगर्भाच्या, की ते 3 लोक, त्रिलोकी आहे, ती गॅलेक्सीज आहे त्याच्यात तसे. तर
उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. ज्या त्या 3 ओळींमध्ये पोटावरच्या ज्या त्यात पूर्ण त्रिलोक आले. कोणते 3 लोक? भूमी म्हणजे भूलोक, स्वर्ग आणि नरक. वक्षस्थळी शोभे पदक. वक्षस्थळ म्हणजे छाती, ब्रेस्ट. शोभे पदक, सुंदर मध्ये पेंडंट आहे चेस्टवर. पाहुणी चंद्रमा अधोमुख. हे इतकं सुंदर दिसते की चंद्राला लाज वाटते की अरे हे तर माझ्यापेक्षा किती सुंदर आहे असं. वैजयंती करी लख लख. वैजयंती माळा त्याची जी सतत ताजी तवानी राहते. विद्युल्लतेची आहे परी. विद्युल्लता म्हणजे विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक आणि लता म्हणजे वेल. तर विद्युल्लता म्हणजे वीज, लाईटनिंग. त्याच्या गळ्यात ते सतत लाईटनिंग सारखी चमकतात. जसजसं तो हालतो असं वाटतंय काय विजा चमकून आल्या का त्याच्या गळ्याच्या भोवती इतकी लख लख करते आहे. हृदयी श्रीवत्सलांछन. आणि हृदयावर म्हणजे डाव्या चेस्ट, डाव्या ब्रेस्टवर हे 2 असतात. इकडे लक्ष्मीचं ती जी आहे कथा आहे रागवली होती आणि मग तिचं धारण केलं. उजव्या साईडला भृगु ऋषींचं चरण चिन्ह आहे. इथे ती मग रागवली त्याच्यामध्ये ती इकडे ते लक्ष्मीचं घातलं डाव्या. हृदय श्री वत्सलांचं म्हटलं की माझ्या हृदयावर आहे ठेवला. भूषण मिरवी श्री भगवान. अशी निरनिराळे आभूषण सुंदर मिरवून राहिला भगवान. तयावर ते कंठस्थान. आणि त्यावर कंठ आहे. जयासी मुनिजन अवलोकिती. तिथे लक्ष देऊन मुनी सगळे ध्यान करतात त्याच्या कंठस्थळाकडे. काय तिथे चक्र आहे, 5वं चक्र. तिथे आज झाले 60 पूर्ण. उद्या 6वा भाग सुरू करू. श्री लक्ष्मी व्यंकटेश. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.